मुलगीजवळ वृद्ध व्यक्तीचा खून, पोलीस तपास सुरू, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध। रवींद्र वळवी। अक्कलकुवा तालुक्यातील मुलगीजवळ एका वृद्ध व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रूपा पोहल्या वसावे, वय 60 असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मृतदेह वेहगी गावातील नदीच्या पुलाजवळ खांद्यापासून उजवा हात गायब झालेल्या अवस्थेत आढळला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुलगी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रूपा वसावे हे जुलै 26 रोजी सायंकाळी आपल्या घरातून बाहेर पडले होते। ते पारंपरिक पद्धतीने महिलांची प्रसूती करण्याचे काम करत असल्याने अनेकदा घराबाहेर जात असत। मात्र 2 दिवस उलटूनही ते परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला। जुलै 28 रोजी सायंकाळी 6:30 सुमारास त्यांचा मृतदेह वेहगी गावातील नदीच्या पात्रात आढळून आला। मृतदेहाची अवस्था पाहता हा अपघात नसून खून असल्याचा संशय बळावला। या घटनेनंतर मुलगी पोलीस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। मात्र शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे झाले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार रूपा वसावे यांचा मृत्यू छातीला झालेल्या गंभीर आघातामुळे चेस्ट ट्रॉमा झाला आहे। तसेच त्यांच्या मृतदेहावर डोक्याच्या, छातीच्या आणि कानाच्या भागावर गंभीर जखमा आढळल्या आहेत। विशेषतः खांद्यापासून त्यांचा उजवा हात गायब असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे। या अहवालावरून पोलिसांनी तात्काळ अकस्मात मृत्यूची नोंद रद्द करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा करत आहेत। अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही, मात्र पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे। या गुन्ह्यामागील कारण अज्ञात असले तरी पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे। या घटनेमुळे स्थानिक आदिवासी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत।